नमस्कार. 2 दिवसापूर्वी पोलीस भरतीचा रिझल्ट लागला नवी मुंबईचा आणि त्याच्यामध्ये आज आपल्या या विद्यार्थ्यांचं पोलीस भरतीमध्ये नवी मुंबईला सिलेक्शन झालं. त्याच्या अगोदर पुण्याची भरती झाली होती आणि त्या पुण्याच्या भरतीमध्ये आपले 2 मुलं, त्याच्यानंतर एक मुलगी आणि मला त्याच्यानंतर 2 मुली अशा पद्धतीने सिलेक्शन झाले होते. त्यांच्यावरती गुलाल उधळण्यासाठी हाच पठ्ठ्या होता. त्या दिवशी माझं वाक्य होतं की नक्कीच याच्यातून मोटिवेशन घ्यायचं आहे आणि आपल्याला पुढं लढायचं आहे. त्या दिवशी मला यांचा शब्द होता की सर, आपलंही सिलेक्शन होऊ शकतं, पण थोडंसं अशा पद्धतीनं नर्वसनेस आहे. पण आज 2 दिवसापूर्वी त्यांचा रिझल्ट लागला आणि त्यांचं नवी मुंबईला सिलेक्शन झालेलं आहे. आज ज्यावेळी आपण हा सत्कार असेल, याच्यामध्ये पाटील सरांनी केलेलं मार्गदर्शन असेल, अकॅडमीनं केलेला सपोर्ट असेल. नक्की ज्या दिवशी रिझल्ट लागला त्यावेळी घरी मम्मी पप्पा असतील किंवा आपले नातेवाईक असतील, काय त्यांच्या भावना होत्या? सगळे खुश झाले. ज्यावेळेस सांगितलं रात्री 11:30ला रिझल्ट लागला, त्यावेळेस सरांना फोन केला मी की सर झालं म्हणून. तर सर बोलले मस्त, एक नंबर झालं काम ओकेमध्ये. तर घरी फोन कर म्हणले सगळ्यांना. मग त्याच्यानंतर मग घरी फोन केला मी. त्यावेळेस सगळे नुकतेच झोपले होते, त्यावेळेस फोन केला मी. त्याच्यानंतर लगेच मग त्यांची यायची तयारी पुण्याला की बाबा आता झालं आहे व्यवस्थित. मग ते दुसऱ्या दिवशी सगळे आले, घरचे वगैरे आले नाही का. मग सगळ्या आनंदाचा क्षण होता घरी, बस बाकी काय नाही. काय अकॅडमीचं कशा पद्धतीनं मार्गदर्शन पाटील सर असतील, कशा पद्धतीनं ग्राउंडची तयारी कशी केली, हे विचारण्यापाठीमागचा उद्देश हा आहे की जे बाकीचे विद्यार्थी आहेत त्यांना जे प्रेरणा भेटणार आहे, त्यांना जे मोटिवेशन भेटणार आहे. नक्कीच तुम्ही कुणाला तरी बघूनच तयारीला सुरुवात केलेली असेल, तर तुमच्याकडं बघून बाकीच्या लोकांनी तयारी करावी, त्यांनी तुमच्याकडनं मोटिवेशन घ्यावं, तुमच्याप्रमाणे तयारी करावी. कशा पद्धतीनं तुम्ही तयारी केली होती? ज्यावेळेस आलो त्यावेळेस ग्राउंड चालू होतं, म्हणजे मागच्या वेळेस राहिलो होतो 1-2 मार्काने. त्यावेळेस असं वाटलं की ग्राउंडमध्ये आपल्या 2 मार्क वाढली पाहिजेत काय पण म्हणून. सेल्फ करत होतो पहिलं. त्याच्यानंतर मग एक दिवस ग्राउंडमध्ये करताना सरांची ओळख झाली. सर घेत होते व्यवस्थित नाही का. मग सरांना बोललो सर असं असं आहे की थोडं कमी पडतंय. मग सरांकडे गेलो. सरांनी ज्या प्रकारे प्रॅक्टिस घेतली तर ग्राउंड टॉपचंच मारलं, 45 मार्काचं ग्राउंड मारलं मी. अरे वा, नक्कीच बेस्ट. मग त्याच्या सरांच्या मार्गदर्शनाखाली सगळं व्यवस्थित झाले. आता ते सरांचा सपोर्ट इथपर्यंत येण्यासाठी सगळा. आज इथं माझ्या पाय उभं राहिलोय मी. नक्की नक्की. म्हणजे असे ज्यावेळी विद्यार्थी घडतात, एक शिक्षक किंवा एक आई वडील, हे दोनच लोक अशा पद्धतीनं असतात की त्यांना असं वाटतं की आपला विद्यार्थी, आपला मुलगा आपल्यापेक्षा मोठं व्हावं. समाजामध्ये नक्कीच या लोकांचे आपल्यावरती ऋण आहेत. असे विद्यार्थी ज्यावेळी घडतात त्यावेळी आपला तालुका असेल, आपला जिल्हा असेल, आपलं महाराष्ट्र राज्य असेल, आपला देश असेल, नक्कीच अशा विद्यार्थ्यांकडनं भावी आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीची सेवा घडावी ही सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्या हातून उत्तरोत्तर चांगली कामं घडत राहावेत. कारण की कालच माझा मेवना खात्यांतर्गत त्याचं PSIचं सिलेक्शन झालं. सोपं आहे, याच्यावरती थांबायचं नाही आपल्याला. म्हणजे ज्यावेळी तुम्ही PSI व्हाल, वरच्या पोस्टवरती जाल, त्यावेळी एक एक जो प्राईड मोमेंट असते ती आपल्या नातेवाईकांसाठी असेल किंवा तुमच्या गुरुजनांसाठी असेल. नक्कीच त्यातून एक मोटिवेशन भेटतं. नक्कीच तुमच्या भावी आयुष्यासाठी, भावी वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो या ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र.